स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिंदेच्या शिवसेनेची तयारी सुरू असल्याची चर्चा। बीएमसी व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह। ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतच कुस्ती। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार। दोघांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी कायम ठेवली। येत्या 2 नोव्हेंबरला निवडणूक। नातुकियांसोबत राज ठाकरेंची दिवाळी साजरी। दिवाळीच्या सणात नात्यांचा गोडवा। मोदींकडून INS विक्रांतवर दिवाळी साजरी। सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन। ठाकरे बंधूंच्या युतीवरून शिंदेंचा हल्लाबोल। तर तुम्हाला लेखकाचं नाव तरी माहितीये का? राऊतांकडून समाचार। शेतकऱ्यांसाठी देहूमध्ये रोहित पवारांचं उपोषण। देहूतील मुख्य मंदिरासमोर उपोषण सुरू। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका। राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये बच्चू कडूंचा संताप। पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्रातून मदत। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1566 कोटींचा निधी मंजूर। कर्नाटकलाही 384 कोटींची मदत। जैन बोर्डिंगवरून राजकारण करू नका। तक्रारदार ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन। बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं। राजकारण झालं तेवढं पुरे झालं, पांडेंची भूमिका। शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनही झाली। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप। घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ। भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणाला बसणार। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशकात भाजपला धक्का। आमदार सुहास कांदेंवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी कांदेंची नियुक्ती। एकनाथ शिंदेंच्या आदेशानं कांदेंवर नवीन जबाबदारी। शेतकरी कर्जमाफीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वारकरी आघाडीकडून लाक्षणिक उपोषण। देहूतील आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार सहभागी। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन। अस्वच्छता, रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक। आंदोलकांना पोलिसांनी कार्यालयाबाहेर रोखलं। मुलीनं तिच्या मर्जीनं परधर्मात लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिला मारावं लागलं तर मारा, तिचं तंगडं तोडा। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी अकलेचे तारे तोडले। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतलं। सुरतमधील घरफोडी प्रकरणात रणजित कासलेचं नाव। घरफोडी करणाऱ्यांकडून चौकशीत कासलेच्या नावाचा उल्लेख। पुण्यातील हिंजवडीमध्ये अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या मुलावर जीवघेणा हल्ला। धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य यांना मारहाण। हॉटेलचं भाडं मागण्यासाठी गेलेल्या अजिंक्यवर भाडेकरूकडून हल्ला। नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाकडून शिवीगाळ करत तरुणीला मारहाण। कारंजा परिसरात दुचाकीला कट मारल्यानं तरुणीकडून विचारणा केल्यानं रिक्षा चालकाला राग अनावर। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील हिरापूर गावात नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा मृत्यू। बुडालेल्या नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी कॅनोलमध्ये उडी घेतली। दोघांचाही बुडून मृत्यू।
छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नानंतर वराड जाताना नवरी पळाली. गाडी चहापानासाठी थांबताच नवरीनं दागिन्यांसह काढला पळ. 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीमध्ये अभ्यंग स्नानाच्या दिवशीच पाणी पुरवठा ठप्प. पाणी नसल्यानं नागरिकांचा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाबाहेर ठिय्या. दिवाळीच्या पावन पर्वाला आजपासून सुरुवात. देशभरात नरक चतुर्दशी निमित्त अभ्यंग स्नान. अयोध्येत उजळले 26 लाख दिवे. अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम.